साहेब, निघताना सरांनी बोलवलंय. हो हो, भेटून जातो. प्रवाशांनी कृपया काळजीपूर्वक रांगेत उतरावे. यात्रिगण कृपया सावधानीपूर्वक कतार में उतरे. Passengers, please alight carefully in queue. गाडीच्या पायऱ्यांवरून प्रवास करणे आणि चालत्या गाडीच्या बाहेर डोकावणे धोक्याचे आहे. हॅलो. हां, चल ना बसूया. काय नाही यार, खूप टेन्शन आहे यार. चला. हां हां, तुझ्या घरीच बसूया. आलो. ओके, चला. घे 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 घे, आयला मस्त पैकी. अरे घे घे, चिअर्स घे, चिअर्स घे बेटी. प्यायल्यावर थोडं हलकं वाटतं, पण फक्त थोड्याच वेळासाठी. दुःख फसवत नाही, ती थांबून वाट पाहत असतात पुन्हा मनात शिरायला. फुगलेलं आहे.
कधी वाटतं पाय चालत असतं, पण मन थांबून गेलं असतं. हे शहर धावणारं, झगमगणारं, पण माझ्यासाठी कधीच न थांबणारं. कधी स्वतःच्याच सावलीत हरवतो माणूस. आणि तेव्हा हे शहर सोडून शांततेचा आवाज ऐकू यावा असं वाटतं. उगवत्या सूर्यास ओवाळावं, दिवस नव्यानं बोलवावा. दुःख जे मनात साचलेलं पुन्हा त्या विरघळावं. सकाळी सकाळी कविता? अहो तुम्ही काय वेडे झालात का? हा, माफ कर बेटा, उगवत्या सूर्यास ओवाळत होतो. आवाज जरा चढा लागला असेल. सूर्याला ओवाळत होते? हो, माझी प्रत्येक सकाळ ही कालच्या अंधकाराचा दुसरा चेहरा असतो. तुम्ही काय सकाळी सकाळी कविता म्हणताय? अहो इकडे कुठे पाणी मिळेल का? पाणी? हा? आणि इथे? नाही नाही, तुला पाणी हवं असेल तर पुढे यावं लागेल. ये माझ्यासोबत. आलो आलो, द्या ना पाणी, द्या ना. खूप डोकं दुखतंय हो. कमी घ्यायची जरा. अहो अजून किती वेळ चालायचं आपल्याला? फार काही नाही, एक पायवाट आहे, फक्त चालायचं आहे आपल्याला. अहो पण कशासाठी? कळेल तुला बेटा, कळेल. चालत राहा फक्त. आता एवढं चालायचंच आहे तर तुम्हाला काही गोष्टी सांगू का? माझी बहीण होती, तिला ब्रेन ट्यूमर झाला होता. ती माझी एकुलती एक होती, जी जी माझ्यामध्ये आशा शोधायची. जी माझ्यामध्ये आशा शोधायची, पण ती सुद्धा मला सोडून गेली. कसं आहे ना, माझी नोकरी गेली हो. म्हणजे आम्ही असं पाहिलंय की तुमचा परफॉर्मन्स ना खूप खालवलेला आहे. अच्छा, पॅनलने असं डिसिजन घेतलं आहे की तुमचा परफॉर्मन्स बघून आम्ही तुम्हाला कामावरून टर्मिनेट करत आहोत. हे तुमचं टर्मिनेशन लेटर. अहो सर खूप प्रॉब्लेम चालू होतो सर. आणि हे टर्मिनेशन कसं जगणार मी? यू मे लीव नाउ. अजून एक आहे, माझं ना नातं झालं होतं नातं, पण ती मला म्हणाली तू प्रेमात नाहीस, माझ्या तणावात आहे. सगळंच सुटलं होतं. हे आयुष्य माझ्यासाठी नाही असं मला वाटायला लागलं होतं. परंतु कधी कधी चालणं म्हणजे पडणं नसतं, तो स्वतःकडे परत जाण्याचा मार्ग असू शकतो. काहीतरी हरवलेलं पुन्हा सापडण्याची शक्यता असते. आणि सोडून गेली. काही समजलंच नाही हो. आयुष्य खूप कठीण होऊन बसलंय.
आणि यार खूप थकलो. कुठे आणलात तुम्ही मला हे? चल ते बाळा. हेच तर आयुष्य आहे. पायवाट काय कधी चढते कधी वळते, पण पुढे सूर्योदय असतोच. मी शोधायला निघालो होतो शेवट, आणि इथे आलो. सुरुवातीवर एक वाट होती, एक साथ होती. कळलं की दुःख सांगून टाकली किती लहान होतात. आणि जेव्हा कोणीतरी ते ऐकतं तेव्हा वाटही सोपी होते आणि मनही हलकं होतं. ओ बाबा, कुठे गेली? राजन काका म्हणजे कोण होते हे माहीत नाही. कदाचित ते एक वाट होते, किंवा माझ्या मनातला हरवलेला प्रकाश. पण ते एक गोष्ट सांगून गेले की पायवाट शोधायची नसते, ती चालायची असते. आणि चालता चालता आशा दिसू लागते. त्रास आहे का? हो, आयुष्य खूप गोंधळलेलं आहे. फार कठीण परिस्थितीत सापडले. मी काही सांगू का? म्हणजे पायवाट आहे. फार काही नाही, फक्त चालायचं. कधी कधी आपल्याला वाटतं आपण हरवलोय, पण खरं तर आपलं मन सुटत चाललेलं असतं. गोंधळातून शांततेकडे, गर्दीतून स्वतःकडे, शहराच्या कोलाहलातून मनाच्या एखाद्या कोपऱ्यात हरवलेल्या आवाजाकडे. कदाचित हरवणं हेच खरं शोधणं असतं. शहरातलं पहाटेचं भान मी विसरलो होतो. इथे मात्र एक सकाळ काही सांगून गेली. कोणी न केलेली विचारपूस, कोणी न केलेली काळजी. या वृद्ध डोळ्यात शांततेचं काहीतरी उमटलं. कदाचित इथून सुरू होते ती पायवाट जगण्याची. कधी कधी अनोळखी असतो आपल्यासाठी आपलंसं, आणि परक्यांच्या मुख्य शांततेत सापडतो स्वतःचा आवाज. आपण ज्या गोंधळात स्वतःला शोधतो, कधी तो शोध एखाद्या नीरव क्षणात, एक अनोळखी माणसाच्या सहज हसण्यात, किंवा एखाद्या झाडाच्या सावलीत सापडतो. शब्द नाही लागत तिथे, फक्त असणं पुरेसं असतं. कधी चालणं फक्त ठिकाणापर्यंत नेत नाही, ते आपल्याला स्वतःकडे परत नेतं. आणि त्या पायवाटेवर एखादा शब्दहीन माणूस तुला तुझं प्रतिबिंब दाखवून जातो.
आयुष्य म्हणजे एखादी पायवाट, कधी काटेरी कधी निवांत, पण ती चालताना आपल्याला वाटतं की आपण एकटेच आहोत. खरं तर कोणीतरी आपल्यातच असतं, शांत, समजूतदार, आणि म्हणतं थांबू नकोस, पुढे सूर्योदय असतोच.